देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचा चांगला परिणाम रब्बी हंगामावर दिसून येतोय। सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता चांगली असल्यामुळे रब्बी हंगामातील सरासरी लागवडीत 8% वाढ झाली, तर 58 लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या असून हरभरा लागवडीत उच्चांकी वाढ झाली। वाशिम जिल्ह्यातील रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला 16,130 रुपये दर मिळाला, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। गेल्या आठवड्याभरापासून हळदीच्या दरात लक्षणीय वाढ होती, या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। अहिल्यानगरात शेतकऱ्याकडून एका व्यापाऱ्यानं 12 एकर संत्रा बागेचं पीक 1 कोटी 1 लाखांना विकत घेतलंय आणि या शेतकऱ्यानं 5 वर्षापूर्वी 12 एकर क्षेत्रावर 2,500 संत्रा झाडं लावली। ही बाग सेंद्रिय पद्धतीनं केल्यामुळे फळ थोडं उशिरा मिळालं आणि या बागेला 1 कोटी 1 लाख रुपयांना विकत घेतलं। वाशिममधील पपई उत्पादक मोठा अडचणीत सापडलाय। पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पपई बागांची अपेक्षित वाढ होऊ शकली नाही। अनेक ठिकाणी पपईची झाडं पिवळी पडली, तसंच पपई पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढू लागला। या प्रतिकूल परिस्थितीत पपईच्या उत्पादनात 60 ते 70% घट होण्याची शक्यता आहे। सध्या बाजारात पपईला दर चांगले मिळत असले तरी उत्पादन अत्यल्प असल्यानं त्याचा फारसा फायदा होत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला। सध्या बदलत्या वातावरणाचा कांदा, गहू आणि हरभरासह इतर पिकांना फटका बसतोय। मनमाड, मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागातील हजारो हेक्टर पीक करपा, मावासह इतर रोगांचा प्रादुर्भाव त्याच्यावर वाढलेला आहे। यामुळे पिकांना वाचवण्यासाठी शेतकरी औषधांची फवारणी करून त्याचा उपयोग होत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाले। नाशिकच्या लासलगाव गावातील विंचूरमध्ये धान खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदीला सुरुवात झाली। बारदान उपलब्ध झाल्यामुळे तब्बल 1.5 महिन्यांनंतर सोयाबीन खरेदीला सुरुवात झाली। सोयाबीनसाठी 5,328 रुपये प्रति क्विंटल हमीभाव निश्चित करण्यात आला, त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला। पीक पाणी पॉवर्ड बाय ऊस पिकाच्या भरघोस वाढीसाठी नेचर केअर फर्टिलायझर्सचे खत ग्रीन हार्वेस्ट।